म्हणजे नीट पेपर फुटीनंतर जो माध्यमांमध्ये आपल्यासारख्या बांधवांनी माध्यमांमध्ये जो विषय केलेला आहे तो महत्वाचा विषय. क्लासेस संचालक असे प्रकार करतात. मी सरळ सांगतो, हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे क्लासेस संचालक आहेत जे गैरप्रकार करतात. याच्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य क्लासेस संचालक नाही, नसणार. कारण हे सर्व उच्चभ्रू असलेलं हे रॅकेट आहे, जाळ आहे. मी तर म्हणतो मोठेगावकर सर, कुलकर्णी सर यांनी आतापर्यंत लावलेला रिझल्ट खरोखर सांशक आहे. प्रश्नचिन्ह त्यांच्या प्रत्येक रिझल्ट वरती. मी म्हणतो गेल्या 10-15 वर्षातला त्यांचा रिझल्ट, कारण की कालचीच एक मी बाईट पाहिली, त्याच्यामध्ये स्पष्ट एका शिक्षकांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या सहकार्याने सांगितलेलं आहे, 2002 मध्ये त्यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केली होती. 2002 नंतर आज 2026, आज 14-15 वर्ष झालं त्या व्यक्तीने जर अपील केलेली आहे, त्यांनी जर ऑनलाईन कंप्लेंट केलेली, केंद्र शासनापर्यंत त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई का नाही केली. मला काल समजलं की काल त्यांचा क्लासेस पुन्हा चालू करण्यात आला, मोठेगावकर सरांचा. कोणत्या धर्तीवरती त्यांचा क्लास चालू केला गेला? मला प्रश्नचिन्ह आहे की असे जे प्रकार घडतायत याला खतपाणी घालण्याचं काम कुणीही करू नये. आणि जर करत असेल तर आम्ही सर्व क्लासेस संचालक रस्त्यावरती उतरून होणार आणि कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी आम्ही तयार आहोत. 2018 मध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे. क्लासेस संचालकांच्या बाजूने सदैव उभी राहणारी एकमेव क्लासेस संचालक संघटना आहे. आणि यापुढे आपण सर्व माध्यमांना सांगतो की सर्वसामान्य क्लासेस संचालक हा आपल्या पोटासाठी, रोजगारासाठी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने जगत असो, तो कोणत्याही पद्धतीने अशा मार्गाने जगत नाही. ही पैशाची हाव असणारी ही उच्चभ्रू सोसायटी आहे. यांच्या मनातलं हे काळेभर आहे, त्यांना या गोष्टी कराव्याशा वाटतात. आमच्यासारख्या सर्वसामान्य क्लासेस संचालकांना नाही. आणि आम्ही 2018 प्रमाणे या वेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारणार आहोत. राज्यातील 9च्या 9 संघटना एकत्र करून त्याची शिखर संघटना बनवली ना, त्या शिखर संघटनेचं खजिनदार पद आपल्याकडे आहे. आणि या शिखर संघटनेने 27 तारखेला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन उभारलेलं आहे. हे आपण पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो. याची प्रोसिजर चालू आहे. काल सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत आमची ऑनलाईन मीटिंग चालू होती. 27 तारखेला आझाद मैदानामध्ये आम्ही धरणं आंदोलनासाठी बसणार आहोत. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन या नीट सारख्या परीक्षा, ज्या खरोखर केंद्र शासनाकडून किंवा सेंट्रल कडून येणाऱ्या परीक्षात, या परीक्षांवरती आमचं खरोखर प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्र शासन एवढ्या उत्तम पद्धतीने 12वीची परीक्षा घेतं, मग या सेंट्रल परीक्षांची गरज काय? कारण या परीक्षा नेट, JEE या कमर्शियल परीक्षेत याच्या माध्यमातूनच क्लासेस संचालक हा मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांचे पैसे आकारत असतो. हा क्लासेस संचालक जो आहे ना, मी पाहिलं यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांनी त्यांच्या जमिनी विकलेल्या आहेत, त्यांचे घर विकलेले आहेत, पण त्यांनी त्यांच्या मुलांना या नीटच्या क्लासेससाठी जॉईन करण्यासाठी खर्च केलेला आहे. मी काल त्यांची न्यूज बघितल्या, मोठेगावकर सरांची 40,000 50,000 विद्यार्थ्यांची बॅच. ही काय विद्यार्थी बॅच आहे? आम्ही राज्य शासनाचा जो GR आलेला आहे, ज्याच्यामध्ये क्लासेस संचालकांवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही 2023 मध्ये, 2021 मध्ये, 2026 मध्ये, आम्ही 17 मध्ये आम्ही प्रत्येक वेळेला शासनाला सांगतोय की तुम्ही शासनाने क्लासेस संचालकांवरती नियंत्रण आणावं, किंबहुना त्याच्यातून राज्य शासनाला चांगल्या प्रकारचं टॅक्स मिळेल. फक्त एवढं की त्याच्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य क्लासेस संचालक भरला जाणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी. आमच्या तर्फे आमच्या कमिटीतील जे सदस्य आहेत त्यांना जर या राज्य शासनाच्या कमिटीमध्ये जर घेतलं तर खरोखर सर्वसामान्य क्लासेस संचालकांना न्याय मिळेल. आणि न्याय मिळण्यासाठी आम्हाला जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, आम्हाला तुम्हा सर्व पत्रकारांना विनंती आहे की खरोखरच कालच आम्ही पत्रकारांना नाही सांगितलं, परंतु आम्ही पत्र दिलं कलेक्टरांना. त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी सुद्धा हीच खंत व्यक्त केली की खरोखर पत्रकार हे खरोखर तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकतात. मी तुम्हाला सर्वांना सांगू शकतो, 27 तारखेच्या या आझाद मैदानातील आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि खरोखर
गोर गरीब मुलांना खरोखर न्याय मिळवून देण्यासाठी ही वेळ खरोखर योग्य आहे. अभी नहीं तो कभी नहीं. आज कोचिंग क्लासेस संघटनेच्या संचालक संघटनेला कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या अध्यक्ष आदरणीय सतीश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे. कॉन्फरन्स बोलवण्याचं मुख्य कारण हे आहे की महाराष्ट्रात अनेकदा या 2026 मध्ये पण जो नीटचा पेपर फुटला किंवा जो फोडला गेला त्या संदर्भात तुम्हाला सांगण्यासाठी हे आहे की गेल्या 15 वर्षापासून आम्ही शासनाला बोंबलून सांगतोय, आंदोलन करून सांगतोय, निवेदनं देऊन सांगतोय की हे जे मोठे क्लासेसवाले आहेत, मोठे जे ज्यांची फी लाखाच्या घरात आहे, जे स्पर्धा परीक्षा असतील, नीट परीक्षा असतील, असे जे प्रायव्हेट क्लासेस घेतात, 5-5, 6-6 लाख त्यांची फी असते, हे पेपर खोलतात किंवा ह्यांच्या काही शाळांची टाईप आहे, इतर गोष्टींची टाईप असल्यामुळे त्या पेपर फुटीचे प्रकार घडतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. ते गेल्या 15 वर्षापासून आम्ही शासनाला सांगतोय, पण शासनाची कुठेही दखल घेत नाही. फक्त जेव्हा पेपर फुटेल, जेव्हा मुलं आत्महत्या करतील, कोणतरी मरेल, तेव्हा शासनाला जाग येते आणि तेव्हा शासन जाग होऊन मग त्यावरती काय कारवाई करतं किंवा सीबीआय लावतं किंवा एसआयटी नेमतं. त्याच्या पेपरचं सरकारला जाग येत नाही. या पेपर फुटी संदर्भात आमचं असं म्हणणं आहे की सर्वप्रथम हा पेपर ज्यांनी फोडला, जो मुख्य सूत्रधार आहे, त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावरती एफआयआर झाला पाहिजे आणि एफआयआर झाला नाही तर त्यासाठी आमच्या आंदोलनाची पण तयारी आहे. परंतु त्याच्यावरती प्रथमतः एफआयआर नोंद झाला पाहिजे. हे जे मोठे मोठे क्लासेसवाले आहेत हे क्लासेस बंद झाले पाहिजेत, तातडीने बंद गेले पाहिजेत. फक्त मोठे गाव क्लासेस बंद केला नाही पाहिजे. तर अनेक असं की लातूरमध्ये हा सगळा सुसवाट चाललेला आहे त्या क्लासेसवाल्यांचा, मोठ्या क्लासवाल्यांचा, तो बंद झाले पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे सगळं जे चालू याच्यामध्ये कोणत्या तरी राजकीय गोष्टीचा किंवा व्यक्तीचा हात असल्याशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत, ही आम्हाला खात्रीदायक माहिती आहे. त्याच्यामुळे त्याप्रमाणे पण चौकशी केली गेली पाहिजे. त्याचबरोबर ह्या गोष्टी घडत असताना ठाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये देखील अशा गोष्टी घडत आहेत. आम्ही बोलून सांगतोय की आम्ही सर्वसामान्य क्लासेसवाले आहोत. याच्यामध्ये जे 12वी पर्यंत आम्ही मुलांना शिकवतो, जे साधे क्लासेस घेतात, जे शासनाचा जो सिलेबस आहे, क्वेश्चन आहे, तो आम्ही मुलांना शिकवतो. तर या ठिकाणी पण ठाण्यामध्ये पण 8वीचे विद्यार्थी असतील, 9वीचे विद्यार्थी असतील, त्यांच्या बाबत देखील हा प्रकार घडतोय. शाळेतले शिक्षक क्लासेस घेत आहेत आणि शाळेतले शिक्षक त्यांच्या क्लासला येणाऱ्या मुलांसाठी शाळेतले पेपर फोडतायत, त्यांना पेपर पोहोचवतायत आणि जेणेकरून ते मुलं चांगल्या मार्गाने पास होत आहेत. आणि जी मुलं खरंच ज्यांना शिक्षणाची गरज आहे, क्लासची गरज आहे, ती मुलं खासगी क्लासला येतात, परंतु त्यांना शाळेतून पेपर मिळत नाही, त्यांना लीक केलेला पेपर मिळत नाही, त्यांची प्रगती घटते आणि हा जो दुजा भाव आहे तो शाळेमध्ये दिसून येतो. आणि याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक खच्चीकरण केलं जात आहे, त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात आहे. हे या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये पण अनेक जेई नीटचे क्लासेस घेतले जातात, त्यांची या चौकशी केली गेली पाहिजे. सर्वसामान्य क्लासेसला न्याय मिळाला पाहिजे. आता दादा भुसेंनी सांगितलं की आपण त्यावर समिती नेमतोय आणि कायदा आणतोय. अरे पण कायदा तुम्ही मागच्या 5 वर्षापासून आणताय. आमची अनेक वर्षापासून मागणी सरकारकडे की तुम्ही शासनाच्या कमिटीमध्ये कोचिंग क्लासचे प्रतिनिधी नेमा, कोचिंग क्लासचे प्रतिनिधी नेमून तुम्ही एक समिती बनवा. त्यांना आम्ही अनेक सूचना पण दिल्या, पण शासन ऐकायला मागत नाही. फक्त कोणी आत्महत्या केली, जीव गेल्यावर शासनाला जाग येते आणि हे शासन नाकारते. पण आता शासन आहे, शैक्षणिक विभाग काम करत नाहीये. आम्ही कित्येकदा सांगितलेलं आहे की शिक्षण अधिकारी स्तरावरती कोचिंग क्लासेसचे सभासद, शाळेचे शिक्षक आणि शासनाचे सभासद यांचं मिळून एक समिती बनवा. समिती बनल्यानंतर विचार विनिमय करा, सूचना मागवा आणि मग तुम्ही कायदे बनवा. कायदे कोणासाठी असतात? लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी. पण इथे असं काय होतं दिसत नाहीये. फक्त आत्महत्या झाल्या की आम्ही समिती बनवली आणि आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. याच्या पलीकडे काय होत नाही. याच्यामध्ये माझा आपल्या सगळ्यांचा तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिकवणारा सामान्य कोचिंग क्लासेस, ही सामान्य कोचिंग क्लासेस संघटना ही भरडली जाते आणि भविष्यामध्ये जर ही कोचिंग क्लासेस जर हे क्लासेस बंद पडले तर सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळणार नाही किंवा त्यांना शिक्षण मिळणं हे शिक्षणाचा बाजार ज्यांनी मांडलेला आहे त्या क्लासमध्ये जाऊन त्यांना शिक्षण घ्यावं लागेल. त्याच्यामुळे आमची पहिली मागणी अशी आहे की तुम्ही तातडीने कोचिंग क्लासेसच्या संचालकांना घेऊन एक समिती नेमा, समिती नेमून कायदे बनवा आणि त्या कायद्यामध्ये जे ज्यांच्या लाखाच्या घरात फी आहे आणि जे कमर्शियल क्लास घेतात हे वेगळे आणि 12वी पर्यंत क्लासेस ज्यादा सर्वसामान्य कोचिंग क्लासेस वेगळे, असे 1-2 गट तयार करा. ह्यांच्या
मागण्यांचा विचार करा आणि मग समिती नेमून कायदे बनवा. कायद्याला आमचा विरोध नाहीये, परंतु शासन पुन्हा एकदा सांगतो मी की शासन फक्त जीव गेल्यावरती जागा होतं, जीव गेल्यावर त्यांना समिती दिसते, जीव गेल्यावर त्यांना कायदे दिसतात, ह्या व्यतिरिक्त काही नाही. आणि भविष्यामध्ये मोठे गावकर आणि इतर जे सहकारी आहेत यांच्यावरती जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यामध्ये रस्त्यावर उतरायची आमची तयारी आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज परिषद का आयोजन किया गया है, क्या वजह है? हमारे जो कोचिंग क्लास के अध्यक्ष है संगठन के अजीत देशमुख सर, इनके प्रस्ताव से ये कॉन्फ्रेंस बुलाई गई है. यहाँ पे जो नीट का जो पेपर लीक हुआ है और पेपर लीक होने के बाद जिस बच्चों ने आत्महत्या की गई है उस आत्महत्या का कारणीभूत ये मोटे गांवकर और जो भी कोई और रहेगा वो है, उनके ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल होना चाहिए, FIR लॉन्च होना चाहिए. अगर ये चीजें होती नहीं है तो इसके लिए कोचिंग क्लासेस संचालक संगठन ये जो काम करती है वो रास्ते पे उतरेंगी और उसके लिए पुलिस के ऊपर दबाव बनाए रखेगी. लेकिन ये जो हुआ है नीट का पेपर जो लीक हुआ है इसमें किसी पॉलिटिकल व्यक्ति का हस्तगत होने की भी संभावना है. इसके लिए वो इस सब से भी चौकसी की जानी चाहिए. क्या होता है हर टाइम पेपर लीक होता है, सेंट्रलाइज है. देखो कहना ये है अगर इसके पहले 12वीं के बेस पे एडमिशन होता था या अपना महाराष्ट्र के जो सीईटी हर राज्य की एक सीईटी है उसके माध्यम से एडमिशन होता था, तो अभी ये सेंट्रलाइज सीईटी की कोई जरूरत नहीं है. इसके वजह से आत्महत्याएं हो रही है, बच्चों के ऊपर मानसिक तनाव आ रहा है और इसके लिए हमारी ये डिमांड है कि ये जो सेंट्रलाइज सीईटी है या नीट की जो एग्जाम है ये बंद होनी चाहिए और सब पूरे अधिकार जो है तो राज्य शासन के अंडर आने चाहिए. ये हमारी पहले डिमांड है. उसके बाद ये जो कोचिंग क्लासेस जो हमारे संगठन है वो सामान्य कोचिंग क्लासेस के लिए काम करती है और इसमें क्या हो रहा है जो कमर्शियल जो क्लासेस लेते हैं जिसका फीस 2.5 से 5 लाख से ऊपर होता है, ये क्लासेस अलग है. और सामान्य जो कोचिंग क्लासेस हम जो बता रहे हैं पिछले 15 सालों से जो 12वीं तक शासन का जो सिलेबस है वो बच्चों को सिखाती है, ये क्लासेस वाले अलग है. लेकिन क्या हो रहा है ये सब जब ऐसी घटनाएं घटती है तो ये बड़े क्लास वाले और ये छोटे हम जैसे क्लास वाले इन दोनों को सब एक नजरिए से देखा जाता है जो कि गलत है और नहीं होना चाहिए. इसके लिए हमारे शासन को ये विनती है कि आप जिला लेवल पे शासन लेवल पे एक समिति बनाए, उस समिति में कोचिंग क्लासेस के जो शिक्षक है उन्हें मेंबरशिप दे, शासन के कोई उसमें अधिकारी हो और विचार विनिमय से जो भी कायदा है वो आना चाहिए. कायदा लोगों के संरक्षण के लिए होता है, कायदा लोगों के हितों के लिए होता है. लेकिन वहां पे ये चीज कोई नहीं दिख रही है. हमेशा ये चीज होती आ रही है कि जो कोई आत्महत्या करता है जब पेपर लीक होता है तभी शासन जागे होते हैं और शासन जैसे नींद से उठकर कायदे बनाने लगती है. तो इससे चीजें गलत है, ये नहीं होने चाहिए. ये सब चीजों का हमारा विरोध है. क्या अगर मोटेगांव पर जैसे क्लासेस के ऊपर क्लासेस के संचालक के ऊपर कार्रवाई नहीं हुई तो क्लासेस संगठन के कोचिंग क्लासेस संगठन के आगे मुद्दा कैसे रहेगा? नहीं, उनके ऊपर तो कार्रवाई हो रही है. सीबीआई ने जो अभी इंक्वायरी की उसमें 12 लोगों के ऊपर FIR दाखिल की गई है. हमारी मांग ये है कि उनके ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल होना चाहिए. अगर वो नहीं होती है गुना दाखिल तो हम रस्ते पे आने की हमारी तैयारी है.